नमस्कार, मी प्रवीण जमदडे व्हीआयपी राष्ट्र सह्याद्रीच्या आजच्या भागात सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो। आज आपण चर्चा करणार आहोत शेतकरी विधेयक आणि विधेयकात झालेले कायद्यात रूपांतर या विषयावर। हे विधेयक हा कायदा शेतकऱ्यांच्या कित्येक महत्त्वाचा आहे, त्यांच्या फायद्याचा आहे की तोट्याचा आहे या संदर्भात आपण आज चर्चा करणार आहोत। आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये आहेत, त्यांची आपण ओळख करून घेऊया। केंद्रात सत्तेत असलेले पक्ष बीजेपीचे जिल्हा सरचिटणीस अनिलजी बनगडे साहेब, त्यांच्या शेजारी जे आहेत ज्येष्ठ पत्रकार, कृषी अभ्यासक, कृषी समीक्षक अशोकजी तुपे, त्यांच्या नंतर जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिनजी गुजर, त्याचबरोबर शेतकरी संघटनेचे नेते किंवा शेतीचे अभ्यासक, ज्येष्ठ शेतकरी किंवा अभ्यासू शेतकरी आपण त्यांना म्हणू शकतो, ते आहेत, त्यांचं नाव आहे अनिलजी अवताडे। त्याचबरोबर चर्चेत समवेत आपल्यासोबत असणार आहेत युवराज, शेतकरी संघटनेचे नेते युवराजजी जगताप साहेब। सर्वांचं मी व्हीआयपी राष्ट्र सह्याद्रीच्या माध्यमातून आपल्या या चर्चेत स्वागत करतो। मी थेट प्रश्न करतो शेतकरी संघटनेचे अनिलजी अवताडे यांना, काय वाटतं तुम्हाला या विधेयकामध्ये आणि काय नेमकं काय विधेयक आहे? या विधेयकाची कालच प्रथमान हातात पडली, तर त्याच्यात शेतकरी उत्पादने, व्यापार व वाणिज्य, प्रोत्साहन व सुविधा, शेतकरी हक्क आणि सुरक्षा, दर हमी व कृषी सेवा करार आणि अत्यावश्यक वस्तू दुरुस्ती। तुम्हाला अत्यावश्यक वस्तू दुरुस्ती 3 महिन्यापूर्वी केंद्र सरकारने केली। त्यामुळे कांदा वगळला, शुगर केन म्हणजे ऊस पण वगळला, आणि मग आता सरकारने कालच कांद्यावर निर्यातबंदी का लादली बाबा? जर तुम्ही अत्यावश्यक वस्तू तो काढता आणि त्याच्यावर निर्यातबंदी लावता आणि मग हा जो कायदा आणलेला आहे कालचा, मग याची अंमलबजावणी जर अशीच होत राहिली तर याचा शेतकऱ्यांना फारसा उपयोग होणार नाही। अच्छा, मग तुम्ही असं म्हणता की केंद्र सरकारने जो कायदा निर्माण केला त्याच्यामध्ये कांदा वगळण्यात आला आणि कांद्यावर निर्यातबंदी आणली गेली। मग याचा मी सरळ प्रश्न विचारतो आणि बनगडे यांना की जर केंद्र सरकार अशा प्रकारे जर कांदा निर्यातबंदी करून जर शेतकऱ्यांच्या विरोधात वागणार असेल तर मग केंद्र सरकार नेमकी काय करत आहे शेतकऱ्यांसाठी? हा जो कायदा केंद्र सरकारने आणलेला आहे, हे विधेयक यापूर्वी मी काँग्रेसच्या मनमोहन सिंग सरकार मुख्यमंत्री पंतप्रधान असताना त्यांनी हा कायदा केला होता। त्याची अंमलबजावणी आता नरेंद्र मोदी भाई हे करत आहेत। हा जो कायदा त्यांचा आणि डॉक्टर त्यांच्यावर नाही, तेव्हा 3 महिन्यापूर्वी हा कायदा पारित झालेला होता, पण या कांदा निर्यातीच्या विषयात केंद्र सरकारने त्यांचं धोरण जाहीर केलेलं आहे, ते आणि आपल्याला माहिती असं होते। थोडक्यात तुम्ही असं म्हणता की हा सर्वस्वी सर्व निर्णय काँग्रेसचा होता। बरं, मला हे बोलायचं आहे की 2019च्या ज्या निवडणुकीचा अजेंडा होता काँग्रेसचा, तर काँग्रेसने त्यावेळी आम्ही या सुधारणा घडवून आणू, सुधारणा करू आणि त्याच्यामध्ये शेतकरी विधेयकात दुरुस्त करू असं काँग्रेसच्या अजेंड्यामध्ये होतं। आणि मग या ठिकाणी नरेंद्र मोदी सरकार असेल, बीजेपी सरकार असेल, केंद्र सरकारने जर आज तो कायदा संमत केला आणि कायद्यामध्ये सुधारणा करून त्या शेतकऱ्याच्या हिताचं काम करत आहे, आणि मग आता काँग्रेस याला विरोध का दर्शवतो? फक्त त्याचं श्रेय आता केंद्र सरकारला जाईल, बीजेपी सरकारला जाईल म्हणून काँग्रेस विरोध करते? सचिनजी, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा माझे मित्र आणि भगडे म्हटले की हे कायदे काँग्रेसच्या काळात त्यावेळेला झाले होते, कायदा झालेलाच नाही। आत्ता कायदा होतो, त्यावेळेला विचाराधीन काही गोष्टी असतात सरकारपुढे, त्या काळात त्या काही विचाराधीन असतील, जर त्यावेळेला कायदा झाले तर आता परत कशा कायदा केला? परंतु काँग्रेस कायदा केला ना, आणि काँग्रेसने अशी भूमिका कधीही मांडलेली नाही। आजपर्यंत आपण कधी ऐकलेलं नसेल की काँग्रेसने अशा पद्धतीचे विधेयक, ज्यावेळेला आमचं युपीएचं सरकार होतं केंद्रामध्ये, त्या काळामध्ये आता आम्ही जर ते कायदे केले असते यांचं म्हणणं आहे, मग आज परत का कायदा केला? त्याची अंमलबजावणी कायदा थोडीच करावं लागतं, रूल्स फॉर्म करावं लागतं। आज कायदा झाले हे तिन्ही विधेयक जे आणि भाऊने वाचून दाखवले की कृषी उत्पादन, वाणिज्य आणि व्यापार हे विधेयक आहे, ते माननीय राष्ट्रपतींच्या सहीनं ते कायद्यात त्याचं रूपांतर झालेलं आहे। आपण जे शिकलो किंवा आपल्याला जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली, त्या घटनेमध्ये कायदा कसा घडला जातो? तर सगळ्यात पहिले लोकसभेमध्ये तुम्हाला ज्या विषयावरती कायदा करायचा आहे त्याच्या संदर्भामध्ये चर्चा
चर्चेसाठी ते विधेयक मांडलं जातं. जे विरोधक आहे त्याच्यावरती विरोधकांच्या जे काही सूचना आहेत त्या सूचना त्याच्यामध्ये घेतल्या जातात. त्याच्यात जर मोठ्या प्रमाणामध्ये अडचणी असतील तर ते संसदीय समितीकडे फेर चौकशीसाठी फेरविचार करता पाठवतात. लोकसभेमध्ये सत्ताधारी बीजेपीची सध्या त्यांची मेजॉरिटी आहे, बहुमत. कायदा संमत केला. हा कायदा वरिष्ठ सभागृह राज्यसभेमध्ये सुद्धा मंजूर व्हावा. आपण स्वतः पाहिलं काय झालं राज्यसभेमध्ये. राज्यसभेमध्ये बीजेपीला त्या ठिकाणी बहुमत नाही. हे त्यांना चांगलं माहिती. त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं चर्चा घडायला पाहिजे होती विधेयकांवरती. विरोधकांची मतं त्या ठिकाणी आजमावायला पाहिजे होती. परंतु तसं न करता ज्या देशाची लोकशाही संबंध जगामध्ये प्रसिद्ध आहे, लोकशाहीच्या बाबतीमध्ये सगळ्यात पहिलं जर कोणाचं नाव घेतलं जात असेल तर जगामध्ये भारताची लोकशाही सर्वात श्रेष्ठ आहे. त्या लोकशाहीला राज्यसभेमध्ये काळिमा फासण्याचं काम सध्याच्या केंद्रातल्या मोदी सरकारनं केलेलं आहे. हे आपण उघड्या डोळ्याला पाहिजे. राज्यसभेत घाई त्या ठिकाणी विधेयकं मंजूर केली. मेजॉरिटीसाठी काही त्या ठिकाणचे संसदेतले संसद सदस्य लोक निलंबित करण्यात आली आणि तो कायदा नंतर ते विधेयक राज्य आपल्या माननीय राष्ट्रपतींकडे गेले आणि राष्ट्रपतींच्या मान्यतेने ते आता कायद्यामध्ये रूपांतरित झाले. मुळात हे कोणतेही कायदे आज ज्या स्वरूपात आलेले आहेत हे कायदे काँग्रेसच्या काळातले नाही. काँग्रेसने ही भूमिका कधीही मांडलेली 2019चा अजेंडा होता काँग्रेसचा. नाही. अजेंडा नाही. अजेंडा तुम्ही वाचा की स्वामीनाथन आयोगाच्या ज्या शिफारशी अंमलबजावणी करण्याच्या राहिलेल्या आहेत त्या संदर्भामध्ये काँग्रेस प्रयत्न केला. आणा आमचा मॅनिफेस्टो. त्या मॅनिफेस्टोमध्ये हो हे विधेयक नाही जे आज विधेयक आले कृषी सुधारणा आहे. बरोबर आहे. परंतु आज ज्या पद्धतीनं कायदे आले विधेयक आले याच्यामधल्या ज्या तरतुदी आहेत काय तरतुदी येतो हे तिन्ही विधेयक तुम्ही त्या विधेयकांमध्ये काय मांडलेलं आहे की उद्या शेतकरी कुठेही माल विकू शकतो. बरं, महाराष्ट्रात झालं नाही का हो? मागच्या काळामध्ये बीजेपीचं सरकार होतं. आपल्याकडे नियमनमुक्ती झाली. भाजीपाला फळं नियमनमुक्ती झाली. काय परिस्थिती. मी स्वतः मार्केट कमिटीचा सभापती राहील, उपसभापती होतो, नंतर सभापती होतो. मी 4-4.5 वर्ष काम केलं. काय परिस्थिती तिथं. आणि मोहित आहे, युवराज मोहित आहे, विचारायला ना काय फरक पडला नियमनमुक्ती करून. उलट पक्षी शेतकऱ्यांच्या भावांमध्ये त्यांच्याकडेच जाणार आहे. ऐका अडचणी निर्माण झाल्या. त्याच्यानंतर आज तुम्ही नियमनमुक्ती इथं झाले त्याचे काय परिणाम महाराष्ट्रात आपण भोगतो आहोत, भोगलेले आहेत, चालू आहे. शेतकरी कुठेही माल विकतो. काय तरतूद आहे या विधेयकांमध्ये. काय सांगितलं की ज्या वेळेला एखादा शेतकरी आपला माल व्यापाऱ्याला विकणार आहे. आता व्यापारी कोण, व्यापाऱ्याची व्याख्या काय, व्यापाऱ्याचं रजिस्ट्रेशन काय, व्यापाऱ्याची हमी काय, कोण आहे, काय आहे, व्यवहार कसा आहे, कोण बघणार. काय तरतूद आहे. बरं, उद्या त्या माणसाचा माल शेतकऱ्याचा माल व्यापाऱ्याला विकला 3 दिवसामध्ये त्याचा मालाची किंमत शेतकऱ्याला द्यायची आहे. जर मिळाली नाही त्याच्यात डिस्प्यूट निघाला, काही अडचण झाली, तक्रार कुठं करायची हो. फसवणुकीची तक्रार पहिले आपण पोलीस स्टेशनमध्ये राजी करत होतो. आपण एखादा चेक दिला पटला नाही त्याची तक्रार आपण कोर्टात जात होतो. या कायद्यानं ती दारं बंद केलेली आहेत. सर्व भंगारे वाटला नाही, भंगार झाला नाही. या कायद्यानं तुम्ही कलेक्टरकडे तक्रार करायची. मान्य कलेक्टर साहेबांना तुमच्याकडे येतो. याच्यात मी तुमच्याकडे पुन्हा येईल. तर आणि भंगारेचे मला विचारायचं की ज्यांनी हा जो मुद्दा उपस्थित केला की याच्या आधीही मुक्तता होती परंतु त्याचा आणि याच्यात मग फरक काय. आणि आजकाल मग त्या सगळ्या गोष्टी तुम्ही सांगितली की मी तक्रार कुठे करायची, चेक वाटला नाही तर व्यापाराची काय परिस्थिती, रजिस्ट्रेशन काय, या सर्व घटनांवर तुम्ही काय सांगा. याच्यात काय नाही की गुन्हा दाखल करायला पोलीस स्टेशनला अधिकार आहेत मध्ये 420चा गुन्हा दाखल होतो तसा नाही. सर त्या कायद्यामध्ये दिलेला विधेयक वाचून घ्या. कायदेशीर प्रोव्हिजन ठेवलेली नाही. त्या तक्रार आपल्याला कलेक्टरकडे करता येते. सर, पोलीस स्टेशनला तक्रार युवराज, करायची. मी तुम्हाला पुन्हा थांबवतो. मी आता सरळ जातो. अशोकजी, या सगळ्या याच्यामध्ये तुमचा अभ्यास काय सांगतो, काय घडलं आणि काय घडलं? पहिल्यांदा एक गोष्ट सांगतो तुला की याच्या दोघांचं काही पार्टली खरं आहे, पार्टली खोटं आहे. पहिली गोष्ट अशी या देशामध्ये मुक्त लोकशाही मुक्त अर्थव्यवस्था आपण स्वीकारली नसेल यांच्या काळापासून
नंतर मनमोहन सिंग यांनी त्या काळात ते अर्थमंत्री होते आणि नंतरच्या काळात पंतप्रधान झाले. हा देश पुढे गेला पाहिजे आणि सर्व क्षेत्र मुक्त झाले, तसं शेतीचं क्षेत्र मुक्त झालं पाहिजे असं त्यांची भूमिका होती. विशेषतः शरद कृषी जे शेतकरी संघटनेचे संस्थापक होते त्यांनी सरकार हीच एक समस्या आहे आणि सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू शकत नाही, तर त्याकरता मुक्त अर्थव्यवस्था असली पाहिजे असा पाठपुरावा केला होता. मनमोहन सिंग सरकारच्या काळामध्ये एक मॉडेल ऍक्ट केला, परंतु शेती आणि पणन हा विषय राज्याच्या अखत्यारीत येत होता. त्याच्यामुळे राज्य सरकारला या संबंधी कुठलाही केंद्र सरकारला कायदा करण्याचा अधिकार नव्हता. त्याच्यामध्ये काही घटनात्मक अडचणी होत्या आणि म्हणून त्यांनी तो जो मॉडेल ऍक्ट केला तो अनेक राज्यांना पाठवला. परंतु देशातली जर परिस्थिती बघितली तर फार विचित्र आणि क्रिटिकल अशी स्वरूपाची ती परिस्थिती आहे. 8 राज्यांमध्ये बाजार समित्या नाही. नितीश कुमार यांचं सरकार आल्यानंतर त्यांनी बिहारमध्ये बाजार समितीचा ऍक्ट मोडीत काढले. त्याच्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये सर्वात जास्त जिथं सफरचंदाचं उत्पादन होतं ते हिमाचल प्रदेशमध्ये आणि फार मोजकी राज्य असे आहे तिथं बाजार समित्या या विशेषतः मध्य प्रदेश, महाराष्ट्र, थोडंसं राजस्थान, उत्तर प्रदेश आणि गुजरात आणि कर्नाटक, तामिळनाडू थोडी राज्य आणि या ठिकाणी खरं म्हणजे यापूर्वी 1965 पूर्वी शेतमाल हा मुक्तच होता. 1965 नंतर बाजार समित्या आल्या ते एक गोष्ट होती. हा मॉडेल ऍक्ट ज्यावेळेस तो केंद्र सरकारचा कायदा नव्हता, करता येत नव्हता, घटनात्मक अडचणी होत्या म्हणून त्यांनी राज्याला पाठवलं. महाराष्ट्र हे पुरोगामी आणि प्रगतशील असे स्वरूपाचं राज्य असतं आणि ते या साऱ्या याच्या शेतमालाच्या खरेदी देशाचा जर पूर्वीचा आताचा वेगळा आहे, पण पूर्वी 1,40,000 कोटीचा जर हे होत होता तर त्यात महाराष्ट्राचा वाटा 50,000 कोटीचा असायचा. आज 20,000 कोटीचा ॲग्री एक्सपोर्ट आहे, त्यात महाराष्ट्राचा वाटा 12,000 कोटीचा आहे. आपण खूप पुढं आहोत आणि म्हणून महाराष्ट्रासारख्या शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी कृषी मंत्री विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण या सर्वांच्या काळामध्ये अनेक बदल या साऱ्या क्षेत्रामध्ये झाले आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस. पहिला बदल आपण 2005 साली केला आणि त्यावेळेस वन नेशन वन मार्केट हे मनमोहन सिंग यांची संकल्पना जी होती त्याच्यानुसार त्यांनी काही प्रमाणात धोरणं घेतली आणि मार्केट कमिटीच्या बाहेर सुद्धा हे करता येईल आणि अशी धोरणं त्यांनी त्यामध्ये घेतली. 2006ला आपण 2003 पासून इम्प्लिमेंट सुरू केलं. प्रत्येक टप्पे आहेत त्याचे. 2006ला आपण कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग आणलं, त्याच्यानंतर करार शेती करता येईल, त्याच्यानंतर 2008ला आपण खाजगी बाजार समितीचा ऍक्ट आणला, 2005 मध्ये तो केलेला होता, त्याच्यानंतर 2008 पर्यंत केला, 2012ला काही तरतूद आणल्या, 2014ला काही तरतूद आणल्या, 2016ला काही, 2018 अशा सातत्याने 2005 ते 2008 पर्यंत आज ज्या केंद्र सरकारच्या कायद्यातल्या साऱ्या तरतुदी, संपूर्ण तरतुदी ह्या महाराष्ट्राच्या कायद्याने त्या कायद्यातल्या बदलाने इम्प्लिमेंट केलेल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये निवडणुकी झाल्यानंतर सुद्धा बाहेर माल विकला जातो. पर्याय व्यवस्था जी पर्याय 3 मार्केट आहेत ती 3 मार्केट आपण वन नेशन वन मार्केट हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना अतिशय चांगली आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्र सरकारने हिरिरीने भाग घेतला, पुरस्कार केला आणि ई नाम करता ई नाममध्ये आपण सहभाग घेतला. विशेष म्हणजे ई नामचं पहिलं काम जे झालं इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल प्लॅटफॉर्म तो आपल्या राहता मार्केट कमिटीने त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन त्या ठिकाणी केला. आता विषय असा असतो का मार्केट कमिटीमध्ये मार्केट कमिटीची अवस्था अशी झाली की 1965 साली काय झाल्यानंतर सरकारने त्यांना जागा दिल्या, सरकारने त्यांना पैसे दिले, पण दुर्दैवाची गोष्ट या साऱ्या मंडळींनी त्या जागा या व्यापाऱ्यांच्या कशा द्या तिथे गाडी बांधली, तिथं भाड्याचा धंदा केला आणि हे सारं करीत असताना तिथं शेतकऱ्यांसाठी तो माल मार्केट कमिटी जाते असं काय बघितलं नाही. पण चांगलं सुधारलं. महाराष्ट्रामध्ये 300 मार्केट कमिटी असताना त्याच्यापैकी 150 मार्केट कमिटी आहे या अत्यंत सक्षम. महाराष्ट्रातल्या मार्केट कमिटीच्या आवारामध्ये आज 50,000 कोटी रुपयाची उलाढाल होती. महाराष्ट्राचा आपण जास्त शेतमाल विक्रीचं जरी धोरण धरलं तरी देखील अन्य राज्यांमधली परिस्थिती वेगळी आहे, आपण त्याच्यावर नंतर चर्चा करू. पण इथली परिस्थिती महाराष्ट्राची सांगतो आज जो कायदा केलेला आहे तो सारा कायदा त्याचे सारे इम्प्लिमेंटेशन सध्याच्या याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काहीच वाईट नाही, ते अत्यंत शेतकरी हिताचं आहे. त्याच्यात रघुनाथदादा पाटील यांच्यापासून तर साऱ्या शेतकरी नेत्यांपर्यंत त्याचा पुरस्कार करण्यात आलेला आहे.
राजू शेट्टी यांचा थोडासा विरोध आहे राजकीय स्वरूपाचा. आताचा पूर्वी त्यांनी त्याचा पुरस्कार केलेला होता राजू शेट्टी. आता त्यांची थोडीशी भूमिका पण अशोकजी, मी तुम्हाला 2 मिनिट थांबवतो, मी तुमच्याकडे पुन्हा येतो. पण तुमच्या बोलण्यात तुम्हाला असं जाणवतं की हा कायदा एक समीक्षक कृषी अभ्यासक म्हणून तुम्ही याकडे बघताय. म्हणजे काँग्रेस असेल, शेतकरी संघटना अंमलबजावणी सुरू झालेली काँग्रेस असेल, शेतकरी संघटना असेल, हे फक्त स्वार्थ हितासाठी करतात तुम्हाला असं वाटतं? आता ते त्यांचं राजकीय बरं, भूमिका आहे. शेतकरी संघटना ते आपल्या स्वतःला काय वाटतं, हे काय आहे, हे काय आहे? हा कायदा खूप चांगला आहे, पण ह्याच्यात ज्या त्रुटी काँग्रेसने राजू शेट्टी साहेबांनी ह्या त्रुटी सुधारण्यासाठी काही आंदोलन केले पाहिजे. पण हे बाजार समित्या मग तुम्ही त्रुटी वाचण्यासाठी सुधारण्यावर का तुम्ही त्यांना हे केलं? तुम्ही आंदोलन करता की कायदा पारित नाही झाला पाहिजे? कायदा नाही आम्ही तर समर्थन केलंच आहे. रघुनाथदादा पाटलांनी समर्थन केलंय. एवढं तुम्हाला काय वाटतं? या कायद्याला दुरुस्त झालं पाहिजे. त्यालाच मला बोलणं झालं. त्याला कायद्यात पाठवलं पाहिजे. अशोकराव जे म्हटले ना, त्या शेतकऱ्यांनी घामाने पिकवलेला माल त्याचा मोबदला त्या शेतकऱ्याला कोर्टात जाण्यापासून या कायद्याने वंचित ठेवले, पोलीस स्टेशनकडे जाण्यापासून वंचित ठेवले. म्हणजे कुठलाही कायदा कुठलेही शासन करत असताना त्यात शेतकऱ्याला 100% मोबदला जो मिळाला पाहिजे. कायदा करत असताना त्यात पळवाट ठेवायची आणि त्या पळवाटीच्या आधारे त्यांचे जे काही असतील बाकीचे कामं हे करण्याचं काम हे प्रत्येक पक्ष करत असतं. केंद्र सरकारने असं काही केलं असं तुम्हाला हा. म्हणायचं. तुम्ही थेट आरोप करता. अनिल मंडळी काय म्हणता तुम्ही? हे कायदा जो केलेला आहे याचं सगळं समर्थन करून राहिले. आणि जर त्याच्यात ज्या त्रुटी असतील त्याच्यात जी समिती समजा नेमली त्या समितीच्या मार्फत हे त्याचे निष्कर्ष काढून टाकण्यात येतील समजा. पण आता याचं ह्या कायद्याचं सगळं समर्थन करून राहिले. आणि ज्या पद्धतीने महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष असेल तर त्याचं भांडवल वगैरे असतील आंदोलन करून, तर ते हे शेतकऱ्यांच्या जेव्हा लक्षात येईल कृषी धोरण काय, त्यासाठी आम्ही आता गावाकडून कृषी धोरणाच्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ते गुंडी उठून सांगणार आहे का बाबा हे शेतकऱ्यांच्या कसं फायद्याचं आहे. तर त्यामुळे लोक आंदोलनापासून दूर घालतील त्या कृषी धोरणाच्या समर्थन म्हणजे करतील. पंजाब, हरियाणा, राजस्थान, त्याचबरोबर काही अंशी महाराष्ट्रामध्ये काँग्रेसच्या वतीने जे चालू आहे ते फक्त एक स्वार्थाचं राजकारण चालू आहे. स्वार्थाचं म्हणायचं आहे. नरेंद्र मोदी साहेबांनी ज्या वेळेला 2014 ची निवडणूक लढवली, नंतरची निवडणूक लढवली, जरा काढा नाही मॅनिफेस्टो काय सांगितलं यांनी की शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार. आज 6 वर्ष झाले. सांगा ना कसं उत्पन्न दुप्पट झालं? जो उत्पन्नाचा खर्च आहे त्याच्यापेक्षा तिप्पट रक्कम मिळवून देणार. सांगा ना मिळालं का? मला तेच माहिती सॉईल आहे. हेल्थ कार्ड देणार. 6 वर्ष झाले. मग काँग्रेसला सॉईल हेल्थ कार्ड मिळालं. सांगा ना. तुम्हाला शेतकऱ्यांचा पुंखा आहे, शेतकऱ्यांबद्दल आस्था आहे, शेतकरी लाखाचा पोशिंदा आहे. काय केलं तुम्ही? जाहीर केलं होतं ना. सांगा ना कोणाला हे सॉईल हेल्थ कार्ड काय आहे? सांगा ना. उत्पन्नाचे उत्पन्न खर्चाच्या दीडपट उत्पन्न शेतकऱ्याला मिळालं का? ज्या शेतकऱ्याच्या शेतीमध्ये उदाहरणार्थ गहू जर समजा 10-12 क्विंटल पिकत होता, झाला का 24 क्विंटल? सांगा ना. अहो मी उदाहरण देतो. माझे वडील आम्ही स्वतः सोयाबीन सगळ्यात मोठ्या प्रमाणात करतो. माझ्याकडे साधारण 15 ते 20 एकर सोयाबीन असतो. सोयाबीन गेल्या 6 वर्षात आम्ही एकदा सोयाबीन 4400-4500 रुपये क्विंटल विकलंय. गेल्या 6 वर्षात सोयाबीनचा भाव कधी गेला का? 3500-3600च्या पुढे गेला का? का गेला नाही? कसं वाढवणार उत्पन्न? सांगा ना तुम्ही. म्हणजे बीजेपी सरकार फक्त हे करत लोकांना एवढं वेळात काढत असतं शेतकऱ्यांना. काय काँग्रेस विरोधात जर ओरडले नाही, बोलले नाही. आज तुम्ही ऍक्ट आणता. ऍक्ट मध्ये उघड तुम्ही सांगता की जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करा, एक कमिटी नेमतील. बरं नेमली, किती दिवसात निकाल घ्यायचा? त्यांना घाला ना. जर तुमचा हेतू शुद्ध आहे, का तुम्ही सांगितलं की कलेक्टरने आलेली तक्रार त्या समितीनं दोन्ही बाजू ऐकून 10 दिवसात निकाल घ्यावा, 15 दिवसात निकाल घ्यावा. तो निकाल ज्याच्या बाजूने झाला असेल, ज्याला पटला नसेल, त्याने कुठं अपील करायचं? काय करायचंय? सांगा ना. म्हणजे असं काय असतात का? केंद्राने किंवा बीजेपीने संमत केलेल्या कायद्यामध्ये स्पष्टता नाही. अजिबातच नाही. अजिबातच नाही. अनिलजी तुम्ही काय? दोन्ही पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते एक शेतकऱ्याचा इश्यू करून त्याचं राजकारण करण्याचा यांचा प्रयत्न आहे. सर्वांचा आहे. माझ्याकडं काँग्रेस राष्ट्रवादीची एक बातमी काय, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी. ही कुठली? ही महाराष्ट्र राज्य सरकारची आता जे सरकार अस्तित्वात आहे ना, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की जितकेही
राजकीय पक्ष आहे हे शेतकऱ्यांचा विचार करत नाही. फक्त स्वतःच्या राजकारणापायी शेतकऱ्याचा वापर करून घेतात. दुसरा विषय माझ्याकडे आहे. हां. मी पंचायत समितीमध्ये 2013ला विहिरीचा प्रस्ताव टाकला. आमचे सचिन गोवाई यांचे सहकारी पंचायत समितीत होते. 50% हे भागीदार होते, 50% मुरकुटे साहेब भागीदार होते. एक सिंचन विहिरीचा लाभ घ्यायला मला 5 वर्ष लागली. मी त्या अधिकाऱ्यावर निलंबनाची मागणी केली. त्या अधिकाऱ्याला हे निलंबनाचं नोटीस निघालेलं आहे खुलासा. सांगा मग हे शेतकरी प्रश्न कसं काय हे लोक काम करतात? मग हे काय तर राज्य सरकारचे आहे ना, राज्य सरकारने ते योजना अंमलबजावणी करायला पाहिजे ना. सर तो मुद्दा आपला नाही, मुद्दा आपला हा आहे शेतकरी विधेयकाचा. बरं, शेतकरी विधायचा दुसरा मुद्दा असायचा. हे सचिन गोपुजारे हे बाजार समितीचे सभापती आत्ताच बोलले. मी बाजार समितीची माहिती आणली. एप्रिल मे जून आपल्या बाजार समितीमध्ये 2000 क्विंटलची मक्याची आवक झाली. हमी भाव 1750. इथं सरासरी भाव विकला 1200. हे लेखी. मग आता हे 600 रुपये 500 रुपये हे राज्य सरकार भरून देण्यापेक्षा करायला ते 2000 क्विंटलची. आणि याच्यात काय कायदा आहे? बाजार समितीत विकला हमी भावाचा कायदा बाजार समिती सचिनजी मी तुमच्याकडे येतो. किती व्यापार पुढे दाखल आपण सांगितल्याप्रमाणे की आपण हे ऑन दी पेपर आहे. पंचायत समिती सभापती आपण चौपाली समितीमध्ये कार्यरत राहिलेला आहात. राज्यामध्ये तुमचं सरकार आहे, ते आघाडी सरकार आहे आणि हमी भावाबद्दल तुम्ही काय सांगा? हमी भाव केंद्राकडनं ठरवला जातो. माझं म्हणणं तेच आहे की तुम्ही जे आता विधेयक आणले, एका बाजूला हमी भाव आणि कृषी सेवा या संदर्भातलं पण एक विधेयक आहे, याच्यामध्ये कायदा झालेला. आज हमी भाव जाहीर केला जातो. यांनी सांगितलं माझ्या मित्रांनी की मार्केट कमिटीत गेल्या 3 महिन्यामध्ये जो काही हमी भाव आहे गावाचा तो काही मिळाला नाही. मिळाला नाही असं एक उदाहरण आहे, उदाहरण. आपल्या बाजार समितीत असं नाही. हे पूर्ण महाराष्ट्रावर असायचे, देशभर असायचे. हे तुमचं म्हणणं बरोबर आहे. मग याच्यासाठी कोणी केला पाहिजे हो? खरेदी कोणी करायची? केंद्राने खरेदी जर ज्या वेळेला हमी भाव जाहीर केला आणि तो हमी भाव शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळत नसेल तर त्याची खरेदी ही केंद्र सरकारने करण्याच्या संदर्भामध्ये निर्णय केला पाहिजे. आज तुम्ही कृषी विषयक कायदे करताय, त्याच्यामध्ये काही दुरुस्ती आणून पाहताय. मग हे बघा ना पहिले, जो हमी भाव आपण जाहीर करतो या विधेयकाच्या गडबडीमध्ये केंद्रातल्या मंत्रिमंडळानं मध्ये शेतकऱ्यांना मेळात काढण्यासाठी त्या ठिकाणी काही हमी भावाची वाढवण्याची घोषणा केली खरीपातल्या पिकांसाठी. अहो मिळतो का? तो हमी भाव जर मिळत नसेल तर त्याच्याकरता केंद्र सरकार काय करतं? आणि कुठलंही राज्य सरकार केंद्र सरकारच्या सपोर्ट शिवाय अशा गोष्टी करू शकत नाही. त्याच्यासाठी खऱ्या वास्तविक पाहता जो हमी भाव मिळत नाही जाहीर केलेला तो कसा शेतकऱ्यांना मिळेल या संदर्भात केंद्राला पावलं उचलली पाहिजे ना. आणि जी बनगडे या शेतकरी संघटनेचे आणि ज्यावेळेला जो प्रश्न मांडला की बाजार समितीमध्ये हमी भाव मिळत नाही आणि गुजर साहेबांनी सांगितलं की तो बाजार समितीला हमी भाव ठरवणं किंवा तो माल स्वीकारणं किंवा तो विकत घेणं हे सर्वस्वी केंद्राचं काम आहे. तुम्ही काय सांगायचं? केंद्र सरकारने हमी भाव ठरवून दिला, पण त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या आणि महाराष्ट्र शासनाच्या मध्यस्थीसाठी मार्केट कमिटी ठेवली आहे. मार्केट कमिटी सचिव आहेत, त्यांची देखभाल करून शासनाला कारवाई नाही, त्यांच्यावर त्या अडचणीवर काय कारवाई करायची ही जबाबदारी मी मार्केट कमिटीची आहे ना. अहो भाव ही मध्यस्थी एक संस्था आहे ना, शासनाने तयार केलेली. ही कशासाठी केलेली संस्था? का त्यांनी हे जे असे घोटाळे झाले समजा हमी भाव शासनाने ठरवून दिला केंद्र सरकारने, मग यांनी यांच्या तिथं देखरेखीखाली कमी भावात व्यापाऱ्यांनी माल घेतला म्हणजे शेतकऱ्याची लूट केली. हे लक्ष द्यावं द्यायचं काम कोणाचं आहे? मार्केट कमिटीचं काम येते. बाजारपेठेत जी आवक म्हणजे गरज आणि पुरवठा याच्यावरती मार्केटमध्ये भाव ठरत असतो. ज्या वेळेला उत्पादन मोठं होतं आणि खप कमी असेल, गरज कमी असेल त्यावेळेला हमी भावापेक्षा माल कमी खर्चात विकला जातो. मग ज्या वेळेला असा भाव कमी खर्चात कमी भाव हमी भावापेक्षा कमी याच्यात माल विकला जात असेल त्याच्यामध्ये कोणी हस्तक्षेप केला पाहिजे? ज्यांनी हमी भाव डिक्लेअर केलेला आहे, ठरवलेला आहे, त्यांनी त्या वेळेला त्यांची पण एजन्सी आहे ना लक्ष ठेवणारी, कॉमर्स मिनिस्टर आहे ना, त्यांनी बघावं ना का बरोबर त्यावेळेला खरेदी सुरू होत नाही लगेच. मार्केट कमिटी मागणी करते ना की मका खरेदी केंद्र सुरू करा, सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करा, त्यावेळेला केलं जातं ना. त्याच्यामुळं आणि बरोबर आहे त्याच्यामध्ये जबाबदारी नंतर राज्य सरकारची पण आहे ना त्याच्यात मदत करायची. राज्य सरकार करतं ना मदत, परंतु त्याला सगळ्यात मोठा सपोर्ट हा केंद्र सरकारचा असावा लागतो. आता जे कायदे होत आहेत
चंदाडे साहेब, त्याच्यामध्ये माझं स्वतःचं मत आहे की प्राधान्यानं हमी भाव जो केंद्र शासनाकडे ठरवला जातो, तुम्ही जाहीर केल्याप्रमाणे मोदी साहेबांनी, त्याच्यामध्ये हमी भाव हा आणखी वाढवलाच पाहिजे, MSP रेट वाढवले पाहिजे आणि तो शेतकऱ्यांना कसा मिळेल याच्यासाठी वेळोवेळी मार्केटमध्ये हस्तक्षेप करण्याचं काम हे केंद्र सरकारनं केलं पाहिजे. हमी भाव मिळत नसेल तर तो माल केंद्र सरकारनं खरेदी केलाच पाहिजे. हमी भावापेक्षा कमी भावात ज्यावेळेस खरेदी चालू होती, गेल्या 2 वर्षापासून आम्ही वेगवेगळे आंदोलन केले, मीडियाकडे तक्रारी केली या विषयावरती. पण हेच केंद्र चालू करतात. समजा मुगाचा खेळ चालू झाल्यानंतर ते केंद्र अगोदर पूर्वतयारी करायला पाहिजे, सेंटरची नेमणूक करायला पाहिजे, ते चालू व्हायला पाहिजे. ते कधी चालू होतं 1 महिन्यानंतर. म्हणजे हा माल सगळा व्यापाऱ्यांच्या घशात घालण्याचं काम हे कोण करतं, हा एक प्रश्न आम्हाला पडलेला आहे. सातत्याने 3-4 वर्षापासून आम्ही हा सगळं बारकाईने विषय मार्केट फेडरेशन नगरला जाऊन वेळोवेळी या संदर्भात तक्रारी केल्या. पण खरेदी केंद्र हे कायम सोयाबीनचा आता खर्च झालो, हमी भावाचे केंद्र ते चालू होणार 2 महिन्यानंतर. तोपर्यंत शेतकऱ्यांना अडचण असते, तो माल सगळ्या व्यापाऱ्यांच्या घशात जातो आणि मग हे केंद्र चालू होतं. काय म्हणतात? 17 नोव्हेंबर 2008 राज्यात आणि केंद्रात एकच सरकार BJP. सरकारच्या हमी भावाची हमी गुन्हा साहेब आपलं सोयाबीन 2200 विकत होतं. सरकारचा हमी भाव 3400 होता. आम्ही नगरला मार्केटिंग फेडरेशनला त्या कार्यालयात गेलो, तिथं आम्ही घेराव घातला आणि त्याच्यावरती 15 दिवसांनी चालू केलं. मग आम्ही ती वस्तुस्थिती पाहिली का तहसीलदारला महिन्यापूर्वी पत्र आले, दळवी तहसीलदार होते काय का गोडाऊन उपलब्ध करून द्या. शासकीय यंत्रणा शेतकऱ्यांच्या बाबतीत इतक्या असंवेदनशील असल्याचं आमच्या लक्षात आलं. तहसीलदारांनी गोडाऊनच उपलब्ध करून दिले नाही. ते गोडाऊन उपलब्ध नसल्यामुळं केंद्राची शासकीय खरेदी पण विलंब होतो. मग हे राज्य सरकारचे त्या तालुक्यातले जे अधिकारी ते सारं गोडाऊन सुद्धा उपलब्ध करून देत नाही. याचा अर्थ काय का 70-80% माल व्यापाऱ्यांनी घेतला पाहिजे आणि भावापेक्षा कमी, आणि हेच व्यापारी आपल्याच शेतकऱ्यांच्या जवळचे मित्रांचे 7-12ची उतारी घेऊन हेच व्यापारी तिथं माल टाकतात. याच्यात शेतकऱ्याचं मरण होतं. म्हणजे हे सरकार व्यापारी धार्जिन असतं मला म्हणायचं. हे नाही, दोन्ही सरकार काँग्रेस द्यायचे, राष्ट्रवादी द्यायचे. आता सरकार बदललं हे म्हणते केंद्र सपोर्ट करीत नाही. पण इथं 2018 जर केंद्रात आणि राज्यात एकच सरकार होतं, जर तुम्ही गोडाऊनच उपलब्ध करून देत नाही, बाजार समिती सुद्धा पुढे येत नाही. मी एक प्रश्न शेवटचा काँग्रेसच्या सचिन गुजर यांना विचारतो, तुमचं यावर काय मत? आता या संदर्भात व्यापारी धार्जिन सरकार तुम्ही आता काय बोलले, केंद्रात वेगळं सरकार आहे. पण 2018 राज्यात आणि केंद्रात एकच सरकार होतं. तेच माझं म्हणणं आहे. आणि मग तरी जर शेतकऱ्याची हीच अवस्था आहे तर आपण फक्त मग त्या सरकारवर नाव ठेवायचं, ती म्हणायचं राज्याने असं केलं. पण सगळ्यात माझं तेच म्हणणं आहे, हे जे विधायक आणले या विधायकांपेक्षा जर खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना मदत करायची असेल तर केंद्र असो राज्य असो यांनी संयुक्तिक ज्या वेळेला तुम्ही हमी भाव जाहीर करता आणि तो प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या पदरामध्ये पडत नसेल तर अशा वेळेला तातडीनं त्या ठिकाणी खरेदी केंद्र सुरू झाली पाहिजे. शेतकऱ्यांचा माल खरेदी केला पाहिजे. आता आम्ही स्वतः मागच्या काळात नाही पाहिलं की आम्ही सोयाबीन खरेदी चालू केली, गोडाऊन फुल आहे, ट्रान्सफर कोणी करायचे. इथं आपल्याकडे एक प्रगत बागायतदार सोसायटी आहे, तिला ते सेंटर मंजूर होतं, त्यांना गोडाऊन इथून ट्रक पाठवायचा, त्याच्यात येणारं नुकसान हे अधिकारी सुद्धा का बरं हे करतात. काय होतं की ज्या वेळेला अशा खरेद्या होतात ते मॉइश्चर जे असतं प्रत्यक्षात घट येते आणि ती घट कोणी समजून घेत नाही. ती घट मग त्या संबंधित अधिकाऱ्याकडे डोई फोडे नावाच्या आपल्याकडे तहसीलदार, त्या तहसीलदाराकडे ती केस चालू आहे त्यांच्या डोई फोडे साहेब की त्यांच्या काळात जो माल खरेदी केला इथं आणि इथून जो ट्रान्सपोर्टमध्ये पाठवला हँडलिंगमध्ये आणि मॉइश्चरमध्ये जो फरक पडला त्याच्यातनं जे नुकसान झालं ते वसुलीला तहसीलदारांकडे काढलं. त्याच्यामुळे अधिकारी धजवत नाही. त्यापेक्षा हे असे कायदे करण्यापेक्षा ह्या सुविधा कशा चांगल्या पद्धतीने होतील हे केंद्र सरकारनं केलं पाहिजे. सध्याचे जे विधेयक आहेत आणले हे विधेयक भविष्यात जे मोठे व्यापारी आहेत, मी तर डायरेक्ट म्हणतो की अंबानी आणि अदानी यांच्या सोयीचे कायदे झालेले आहेत. कारण हेच माणसं ज्या वेळेला तुम्ही जीवनावश्यक वस्तूंचं संशोधन करणारा विधेयक आणलं त्याच्यामधून तुम्ही वस्तू त्या ठिकाणचे कांदा काढला बाजूला, अनेक वस्तू तुम्ही त्यातून वगळल्या, याचा अर्थ
ज्याच्याकडे पैसा असेल ना तो माल घेणार, गोडाऊन फुल करणार, लोकांमध्ये अडचण निर्माण झाली 5 महिने 6 महिने थांबायची तयारी ठेवणार तो. ज्यावेळेला अडचण निर्माण होईल, खरेदी केला 2000नी, टंचाई मार्केटमध्ये निर्माण झाली का मग हे 3000 झाले का 1000 अंबानी तो माल बाहेर आणणार आणि लोकांना पर्याय राहणार नाही घेण्याशिवाय. म्हणून हे जे काही विधेयक आहे हे अडचणीचं आहे, हे शेतकऱ्यांना त्रास देणारं विधेयक आहे. त्याचबरोबर मला या एक नवल वाटलं की आज ज्या नैसर्गिक आपत्ती शेतकऱ्यावरती येते ही काही ठरवून येत नाही. आज आपल्याकडे सोयाबीनची पिकं अतिशय उत्तम परिस्थितीमध्ये आहे, एवढा लाभ आहे शेतकऱ्याला आणि ज्यांचे आता खडे झाले त्यांना सुद्धा ॲव्हरेज साधारण 12-13 क्विंटलचं इकडे आता आलेलं आहे. अतिशय चांगली पिकं आहे. पण एवढा पाऊस झाला आणि आजही वातावरण परत असं आहे, भविष्यात पाऊस झाला तर काही काही ठिकाणी आजच वर्तमानपत्रामध्ये बातम्या आहेत की मोड बरोबर काय करायचं शेतकऱ्यांनी. तर याच्यामध्ये माझी आपल्या या चर्चासत्राचा तुम्ही एक चांगला म्हणजे प्रयत्न या निमित्तानं केला. राष्ट्रसाहेबांच्या सर्वांना मी धन्यवाद देतो की दुर्दैवाने ही विधेयकं काय आहे, यातनं काय अडचणी होणार आहे हे कोणाला समजत नाही. ह्या निमित्तानं ही चर्चा घडली पाहिजे. ज्यांना याची बारकाईनं माहिती कळाली ते पंजाब, हरियाणा या परिसरातले शेतकरी ॲग्रेसिव्ह झालेत. आपल्याकडे ते समजायला तयार नाही आहे साहेब. नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर राज्य शासनाला जर शेतकऱ्यांना काही मदत करायची असेल ना तर आता या कायद्यानं पहिली केंद्राची परवानगी घ्यावी लागेल. कसं चालेल? जर उद्या राज्यात एक सरकार, केंद्रात एक सरकार असेल, प्रस्ताव लवकर मंजूर होईल का साहेब? कशी मदत मिळणार? मागच्या वेळेला अतिवृष्टी झाली, सातत्यानं पाऊस चालू राहिला, सोयाबीनचं नुकसान झालं, त्यावेळेला निर्णय झाला की 8,000 रुपये द्यायचे. आता जर परिस्थिती झाली तर तो प्रस्ताव तयार करायचा, केंद्राला पाठवायचा, केंद्र परत एखादी समिती पाठवणार, परत तो अहवाल करणार आणि मग ते त्यांना राज्य सोयीचं वाटलं यातून कोणाला फायदा होईल हा विचार होणार आणि मग ते मंजूर होणार. त्यामुळे हे जे सगळे तिन्ही कायदे जे आहेत हे शेतकऱ्यांच्या विरोधातले आहेत. अगदीच आपण सचिनजी आपण सांगितलं की हा कायदा शेतकऱ्याच्या विरोधात आहे. शेतकरी नेते आणि जवाबदारी तेच सांगितलं. त्याचबरोबर भनगडे म्हणतात की हा कायदा अतिशय उत्तम आहे. तुम्ही शेवटात जाताना ज्येष्ठ पत्रकार कृषी समीक्षक अशोक तुपे यांना मी 2-3 प्रश्न विचारतो आणि शेवटाकडे जातो. हा जो नव्यानं कायदा झाला हा शेतकऱ्याला जो खुल्या अर्थव्यवस्था झाली त्याचा खरंच शेतकऱ्यांना लाभ होईल का? एक प्रश्न. 2 मिनिटं पुढे 2 प्रश्न विचारतो, तुम्ही शेवट करू नका. त्याचबरोबर हे जे कार्पट आणि विदेशी गुंतवणूक याच्यात वाढेल का? त्याचबरोबर शेतीचा अर्थशास्त्र करण्यासाठी शासनाने नेमकं काय केलं पाहिजे? या 2 ते 3 प्रश्न. पहिली गोष्ट अशी हा केंद्र सरकारने आणलेला सारा कायदा 90% सध्या महाराष्ट्रातली सारी सरकारांनी राबवली. भारतीय जनता पार्टीचे असो, काँग्रेसचे असो, साऱ्यांचे असो. महाराष्ट्र नेहमी शेतकरी त्याचा विचार करतात. त्यामुळं केंद्र सरकारने ज्यावेळी डब्लिंग फार्मर इन्कम कमिटी डॉक्टर अशोक दलवाईच्या अध्यक्षतेखाली नेमली त्यावेळेस या समितीने सर्वकष भारतीय शेतीचा अभ्यास केला. त्याचा अहवाल नेटवरती सापडलेला आहे डॉक्टर अशोक दलवाई समितीचा. त्याच्यापूर्वी डॉक्टर शरद जोशी साहेबांच्या अध्यक्षतेखाली एक समिती टास्क फोर्स नेमलेला होता. त्या टास्क फोर्सने देखील अनेक शिफारसी केलेल्या होत्या परंतु सरकारने त्या स्वीकारलेल्या नव्हत्या. परंतु त्या समिती देखील याला पूरक अशा आहेत. जे शरद जोशींच्या विचारावरती निष्ठा ठेवून आहे ते निश्चितपणे हा साऱ्या कायद्याचं समर्थन करणार आहे. दुसरी गोष्ट डॉक्टर स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती नेमली होती त्या समितीने देखील याच्यात काही दूरगामी असे हे केलेले आहेत. पण सर्वात महत्त्वाचं का अशोक दलवाई समितीने महाराष्ट्रातल्या साऱ्या ऍक्टच्या बाजार समिती ऍक्टचा अभ्यास केला आणि महाराष्ट्रातल्या साऱ्या सुधारणांचा विचार करून हा सारा कायदा करण्याची शिफारस केंद्र सरकारला केली. आणि त्याच्यानंतर हा केंद्र सरकारने कायदा आणलेला आहे. मनमोहन सिंगनी मॉडेल ऍक्ट केला. त्या मॉडेल ऍक्टमध्ये कमी अधिक प्रमाणात 3 दुरुस्त्या महाराष्ट्रात घेतल्या. त्याची अंमलबजावणी केली. नियमनमुक्ती त्याचाच एक पार्ट होता आणि आता त्याचा सारा पुढे एकदा अभ्यास करून केंद्र सरकारने तसंच ते आणलं. त्याच्यात थोडेफार बदल केले. पहिल्यांदा आता सारा विषय झाला. दुसरी गोष्ट अशी का या साऱ्यामध्ये फार क्रांती होईल, फार मोठं काही होईल हे मुद्दे वेगळे. पंजाब आणि आता यांनी सांगितलं पंजाब आणि हरियाणामध्ये का आंदोलन चालू तर पंजाब आणि हरियाणामधला माल हा संपूर्णपणे गहू आणि तांदूळ ही सरकारी खरेदी होती आणि सरकारी खरेदी होत असल्यामुळे तिथं फार मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना हमीदर मिळतो. शांताकुमारची समिती आहे त्या समितीने असं सांगितलेलं आहे की या देशातल्या 6% शेतकऱ्यांनाच फक्त हमी भाव मिळतो
उरलेल्या 94% शेतकऱ्यांना हमी भाव मिळत. पहिली गोष्ट, हमी भावाचा मुद्दा अत्यंत थकला दूर, अत्यंत आशास्पद. तिसरी गोष्ट, हमी भाव हा लालबहादूर शास्त्री यांनी पहिल्यांदा भूमिका घेतली. तर शेतमालाचे भाव कमी असता कामा त्यावेळेस त्यांना विरोध झाला. त्यांच्यावर अत्यंत त्या सचिवांनी राजीनामा दिला आणि त्यात अडचणी आल्या. पण तरी देखील त्यांनी त्या सरकारने भेटून या हमी भावाचं कृषी मूल्य आयोग हे केलं. आता इथं बसलेल्या साऱ्यांना माहितीच आहे अभ्यास घ्या असं समजतो काय म्हणजे लढाई करायला असतात. तर अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे हमी भाव जो आपल्याकडे केंद्राची स्कीम आणि महाराष्ट्राकरता अशा 13 स्कीम, महाराष्ट्राकरता कृषी विद्यापीठ स्कीम, 600 शेतकरी त्याला जॉईन केले. या 600 शेतकऱ्याच्या उत्पन्नाचा अभ्यास केला जातो. त्यांच्याकडून फार भरून घेतलं जातं. त्यांनी खर्च काय केला, त्याचं हे किती, उत्पन्न किती, 60. आणि हा अहवाल केंद्र सरकारच्या कृषी मूल्य आयोगाला जातो. भारताच्या स्टॅटिस्टिक डिपार्टमेंट सर्वे ऑफ इंडियाला तो अहवाल जातो. त्याच्यानंतर ते आकडेमोड करतात. सर्व देशातून त्याची आकडेवारी लिहिली असते आणि या आकडेवारी ज्यावेळेस केंद्र सरकार पिकांच्यावर निष्ठ हे काय अहवाल असे त्याच्यात नफा ग्रहित धरलेला नसतो. पहिली गोष्ट काढून टाकायचा तो नफा नाही, फक्त उत्पादन खर्च. पहिली गोष्ट लक्षात आहे. आता त्याच्यामध्ये फार बारीक पदर आहे, आता काही ते सांगितलं नंतर त्याच्यात वेळ आहे आपला. तर त्याच्यामध्ये तो ज्यावेळेस जातो त्यावेळेस पहिला विचार केला जातो या देशातील ग्राहकांची गरज किती, दररोज खप किती. त्याच्यानंतर दुसरी गोष्टीचा विचार केला जातो का त्याचा आपल्याकडे साठा बफर स्टॉक किती, केंद्रात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती त्याचं काय परिस्थिती, महागाई निर्देशांक काय आणि ही जी रेशनिंग व्यवस्था आहे तिला किती माल लागेल, याच्यात अडचण येईल का, या साऱ्याचा अभ्यास केला जातो. आणि महागाई निर्देशांक साऱ्यात महत्वाचा. मग शेतमालाचे भाव डिक्लेअर केले जातात. त्याच्यामध्ये जाणीवपूर्वक अनेक सरकार कमी करतात आणि शेतमाल हे सारं करत असताना राज्य सरकार म्हणतात तुमच्या काळात तुम्ही जो हे स्कीम आहे तुमची ती बोगस आहे, ती कमी देतं. म्हणून या सरकारने विशेषतः काँग्रेसच्या सरकारच्या काळात राज्य शेतमाल समितीची स्थापना केलेली आणि राज्य शेतमाल समिती पण यांना शिफारस करते. यांनी शिफारस केल्यापेक्षा 60 ते 70% दर कमी आलेले राज्य शेतमाल समितीच्या. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी का जर त्यांचा दर कमी निघत असेल तर मग अनेक सरकारांनी स्वतःचे समिती नेमून त्याला एक विशिष्ट अशा प्रकारचा भाव दिलेला आहे. जर केंद्राचा भाव येणार नसेल हमी भावापेक्षा तर राज्य सरकारला तो देता येतो. त्याच्याकरता काही तरतुदी आहेत आणि तशा केलेल्या आहेत. दुसरी गोष्ट अशी आपला मिनिमम स्टॅट्युटरी प्राइस पण आपण साखरेला मिनिमम सेलिंग प्राइस दिलेली गेली अनेक वर्ष या क्षेत्रातले लोक मागणी करतात मिनिमम सेलिंग प्राइस द्या. आपण साखरेला केलेलं हा मुद्दा वेगळा आहे त्याच्यात पण. आणि आता लगेच बहुराष्ट्रीय कंपन्या येते यायला मोकळे इथे शेतकरी संघटना इथं राजकीय कार्यकर्ते ते सारे त्यामुळे इथं शेतीचं क्षेत्र हे निगेटिव्ह नेटवर्क मध्ये याला अनप्रोडक्टिव्ह अनुत्पादक क्षेत्र असं समजलं जातं. अनप्रोडक्टिव्ह झोन मधलं या साऱ्या जे व्यवहार चालतात ते प्रोडक्टिव्ह झोन मध्ये चालतात. त्याच्यामुळे शेतीच्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक येत नाही. महाराष्ट्र सरकारने 5-10 वर्ष झाली कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग आलं. एक कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग आपलं म्हणजे शेतीच्या क्षेत्रामध्ये विदेशी गुंतवणूक होणार नाही. येत नाही. यायला चान्स आता यायला किती होते ते भविष्य काय ठरवलं परंतु ती फार कमी सेक्टर मध्ये येते. ती मेजॉरिटी येत नाही. म्हणून भारत सरकारने यावेळेस मनमोहन सिंग सरकारने 1,40,000 कोटीचं आत्मनिर्भर योजना आणली. एवढंच होतं राज्य सरकारने आत्ताच्या बाळासाहेब ठाकरे स्मार्ट योजना आणली तिच्यामध्ये त्यांनी 20,000 कोटी आणली. दुसरी एक मॅग्नेट म्हणून उत्पादनासाठी राज्य सरकारने योजना आणली तिच्यामध्ये आपण 10,000 कोटी आणलेले इन्फ्रास्ट्रक्चरच्या उत्पादनाच्या याच्यासाठी. त्याच्यामुळं ही गुंतवणूक येत नसल्यामुळे सरकारला इथे इन्व्हेस्टमेंट करावं लागतं. आणि दुसरी गोष्ट अशी ऐकून घ्या दुसरी गोष्ट अशी हा जो निगेटिव्ह नेटवर्क मधला आहे आजही भारतातल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना जिरायत भागातल्या शेतकऱ्यांना दर महिन्याला 3,500 रुपयाचा तोटा होतो एका कुटुंबाला आणि भागातल्याला 500 रुपये. हा जो तोटा भरून काढायचा म्हणून कर्जमाफी सारख्या उद्रेक होईल म्हणून त्या योजना राबवतात. ते काय त्यांचं याच्याकरता राबवत नाही. त्याच्यामुळे इथं लगेच येईल कारण महाराष्ट्र सरकारने सारं करून सुद्धा 10 वर्ष झाले. ज्या मार्केट कमिट्या चांगल्या आहे नाशिक मार्केट कमिटी 1,500 कोटीची 2,000 कोटीची उलाढ आली. पुणे मार्केट कमिटी 3,000 ते 4,000 कोटीची उलाढ आली. मुंबई मार्केट कमिटी 6,000 ते 7,000 कोटीची. कांदा नियमन मुक्ती करून कितीतरी वर झाली पण राहुरी श्रीरामपूर घोडेगाव राहता इथं हे साऱ्या नियमन मुक्ती असून सुद्धा डाळिंबाचं मार्केट राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुरू केलं
आणि आज डाळिंबाचं मार्केट देशातलं अत्यंत सुंदर आणि अत्यंत चांगलं असं मार्केट आहे. देशाच्या मार्केटचा दर राहता मार्केटमध्ये जे चांगलं काम करतील, शेतकरी ज्या मार्केटमध्ये कमिटीमध्ये माल द्यायला तयार होईल, तशी व्यवस्था जे करतील ते पुढे जातील. आणि जे करणार नाही, जे फक्त गैरव्यवहार करतील, पदासाठी तिथं जातील, त्या मार्केट कमिट्या बुडतील. आज सक्षम लोकांची व्यवस्था आहे, इथं पुढे जावं लागेल. शेतकऱ्यांना जिथं न्याय मिळेल तिथं शेतकरी राहील. पण या ठिकाणी 3 पर्याय शेतकऱ्यांना उपलब्ध होण्याचा मार्ग झालेला आहे. महाराष्ट्रात तो पर्याय यापूर्वीच उपलब्ध आहे. आणि पंजाब आणि हरियाणाच्या आयत्यांचं आंदोलन आहे, तिथं सारे आयते राजकारणावर प्रभावशाली आहे. आणि हे जसे माफियागिरी चालते तशी आयत्यांची माफियागिरी या सेक्टरमध्ये आहे. त्या अन्य राज्यातून माल घेतात. मी कालच रघुनाथदादा पाटील यांच्याशी बोललो, त्यांनी सांगितलं ते आंदोलन शेतकरी चळवळीचे नाही, ते आंदोलन आर्थिकदृष्ट्या त्याला रसद करून केलेलं आहे, त्याला पैसे देऊन केलेले आहे. त्याच्यामुळे ती आंदोलनं बोगस आहे, खोटी आहे. आणि ती आंदोलनं टिकणार नाही. देशातला शेतकरी पेटून उठला असता, राज्यातला शेतकरी पेटून उठला असता. आजही महाराष्ट्राच्या शेतीमध्ये काही प्रश्न निर्माण झाले तर शरद पवार साहेब या ठिकाणी त्या ठिकाणी लक्ष घालतात. अशा मंडळींनी सुद्धा याच्यात आज काय भूमिका घेतली? राज्यसभेत राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका काय होती? शिवसेनेची भूमिका काय होती? काँग्रेसचे ठीक आहे, राहुल गांधींचा त्याच्यामध्ये काय भूमिका आहे त्या रास्त आहे, त्याच्यामध्ये सरकारने काही विचार करावा लागेल. पण ते राज्य सरकार करेल, आपलं काँग्रेसचं सरकार आहे, काँग्रेस राष्ट्रवादीचं काय अडचण बरं, नाही. आपण आता सर्व याच्यामध्ये एकदम विस्तृतपणे सर्व माहिती दिली. आजच्या या चर्चेमध्ये आपल्या सोबत होते बीजेपीचे सरचिटणीस, जिल्हा सरचिटणीस अनिलजी बनगडे. त्याचबरोबर आपल्या सोबत होते काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिनजी गुजर. त्याचबरोबर ज्येष्ठ पत्रकार, कृषी अभ्यासक, कृषी समीक्षक यांनी अत्यंत विस्तृतपणे या कायद्याबद्दल, या विधेयकाबद्दल आपल्याला माहिती दिली. येत्या काळात काय केलं पाहिजे शासनानं याबद्दल देखील माहिती दिली. असे आपले अशोकजी तुपे, त्याचबरोबर शेतकरी संघटनेचे नेते अनिलजी अवताडे, तसेच माझ्यासोबत शेजारी असणारे युवराज पवार, युवराज जगताप यांनी या सर्व चर्चेमध्ये सहभाग घेतला. आता यापुढे या विधेयकाच्या माध्यमातून शेतकऱ्याला खरंच फायदा होईल का किंवा तोटा होईल? केंद्राने सांगितल्याप्रमाणे हे शेतकरी विधेयक शेतकऱ्याच्या हिताचा ठरेल का? काँग्रेस म्हणल्याप्रमाणे शेतकऱ्याला आत्महत्या करणारं हे विधेयक ठरेल का? हे पाहणं हे तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. आज या चर्चेमध्ये आपण सर्व सहभागी झाला त्याबद्दल VIP राष्ट्रीय सेक्रेटरी माध्यम समूहाच्या वतीने मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि आजच्या या कार्यक्रमात